30-40 वर्षापूर्वी जेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा आम्ही चालत जायचो एकशिणीच्या देवळात, आणि आता गाड्या आहेत, चालत जायला मजा येते. पण आम्ही आज चालत चाललो आहे. मग आम्ही आहे माझ्यासोबत, मग आम्ही खास माझ्यासाठी आलेली आहे देवळात जायला. मला रस्ता कारण 30-40 वर्षापूर्वी झाले, मला रस्ता माहीत नाही, आणि मला खास रस्ता दाखवायला आले. बाकीचे लोक गाड्यांनी गेले, जायचं. ढोराई भजनकारांची सरळ वरती चालत जायचं, आणि ते एकदम वरती झाड आहे पांढरं, तिथून मग तिकडे जायचं. तो काय झेंडा दिसतोय, झेंडा मग दिसतोय. असं मग तिकडे खाली उतार असायचं, तिकडे जायचं. म्हणजे इकडून असं गेलं की तिकडे उतरायचं. उसक्या. त्या खड्यापासून अच्छा. म्हणजे स्टॉप खुना त्या खडा. कोणीतरी म्हटला, अरे बाबा त्याला म्हटलं खडा खातो. हा खडा आणि ह्या खडा जोडलेला होता. अच्छा. आणि दोन इकडे जाय. आजूबाजूला सर्व जंगल आहे, आणि भर दुपारी आम्ही जंगलातून चाललो एकशिणीच्या देवळाच्या मंदिरात. 40 वर्षापूर्वीची वाट अजून आहे तशीच आहे. वरती मस्त मधाचं फळ दिसतंय, तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर दाखवतो. तिथले माकडं मला तर पोळा दिसला नाही त्याचा.
फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहे. मंदिराच्या जवळ पोचलो. मंदिराच्या जवळ यक्षिणी मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. हे बघा मंदिर. आम्हाला 15 मिनिटं लागली चालत. आम्ही आता बसलोय. बाकीची वाट बाकीच्यांची वाट बघतोय. हा मग दत्त मंदिरात फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. बरोबर 22 मिनिटं लागली. यक्षिणीच्या देवळात पोहोचलोय. मन प्रसन्न वाटतं एकदम.